मित्रांनो, आजपासून अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास किंवा धोंड्याचा महिना म्हटलं जातं, तो सुरू झाला आहे. आणि हा धोंड्याचा महिना 15 जून 2026 पर्यंत असणार आहे. धोंड्याचा महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात दान, धर्म, जप, तप, व्रत वैकल्य करणे, श्रीहरीची उपासना करणे खूप पुण्यदायी असते. हिंदू चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यामधील फरक मिटवण्यासाठी या 13व्या महिन्याची निर्मिती झाली. तेव्हा या महिन्याला कोणताही स्वतःचा असा स्वामी नव्हता. सूर्यसंक्रांत नसल्यामुळे या महिन्याला अपवित्र मानून मलमास म्हटले जाऊ लागले आणि सर्वजण त्याची निंदा करू लागले. यामुळे दुःखी होऊन मलमासाने विष्णूचं आवाहन केलं. तर झालं असं की इतर सर्व 12 महिन्यांना कोणता तरी स्वामी म्हणजे देवता होता, परंतु अधिक मासाचा कोणताही स्वामी नसल्याने लोक त्याला अशुभ मानत आणि या महिन्यात कोणतेही मंगल कार्य करत नव्हते. या सर्व अपमानामुळे अत्यंत दुःखी झालेला मलमास भगवान विष्णू वैकुंठात गेला आणि त्याने आपली व्यथा श्रीहरी विष्णू पुढे मांडली. हे सगळं बघून आणि ऐकून विष्णू भगवानाला मलमासाची खूप दया आली. त्यांनी मलमासाला स्वतःचे श्रेष्ठ नाव पुरुषोत्तम दिले आणि स्वतः श्रीहरी विष्णू मलमासाचे स्वामी झाले. म्हणून हा महिना श्रीहरी विष्णूला समर्पित आहे. भगवान श्रीहरी विष्णूंनी मलमासाला वरदान दिले की या मलमासात म्हणजे पुरुषोत्तम मासात जो व्यक्ती माझी भक्ती, पूजापाठ, नामस्मरण, दीपदान आणि व्रत, जप, तप करेल त्या व्यक्तीला माझ्या पूजेचा इतर महिन्यांपेक्षा जास्त पटीने पुण्य लाभेल. तेव्हापासून या मलमासाला पुरुषोत्तम मास म्हणून अत्यंत पवित्र स्थान मिळाले. आता मित्रांनो, आपण दुसऱ्या कथेकडे वळूया, जी कथा अधिक मासाचीच आहे. अधिक मासाच्या व्रताचे महत्त्व सांगणारी एक पारंपरिक मराठी कहाणी समाजात खूप प्रसिद्ध आहे, ती बघूया. एका गावात 2 जावा राहत होत्या. थोरली जाव श्रीमंत आणि गर्विष्ठ होती, तर धाकटी जाव गरीब पण अत्यंत सुस्वभावी आणि देवभक्ती करणारी होती. पुढे अधिक महिना आला. थोरल्या जाऊने धाकट्या जाऊची थट्टा करायचे ठरवले. तिने धाकट्या जाऊला खोटे खोटे सांगितले की अधिक मासात 108 ब्राह्मणांना पुरणपोळीचे जेवण आणि वाण द्यावे लागतात, तरच विष्णू भगवान प्रसन्न होतात. धाकटी जाऊ गरीब असल्याने तिला हे करणे जमणार नव्हते, अशी थोरलीची कुत्सित वाईट भावना होती. परंतु दुसरीकडे धाकट्या जाऊला हे सगळं खरं वाटलं. त्यावर तिने अत्यंत श्रद्धेने, भक्तीने भगवंताचा धावा केला आणि विष्णू पूजनाला सुरुवात केली. तिच्या खऱ्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीहरी विष्णूंनी चमत्कार केला. तिच्या घरात अन्नधान्याचे आणि सोन्या चांदीचे भांडार भरले. तिने खरोखरच 108 ब्राह्मणांना बोलावून तृप्त पोटभर भोजन दिले आणि ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. त्याच उलट दुसरीकडे थोरलीने गर्वाने आणि धाकट्या जाऊला देखावा म्हणून मोठा बेत केला होता. परंतु विष्णू भगवान मोठ्या थोरल्या जाऊवर कोपले. श्रीहरी विष्णूला थोरल्या जाऊचे हे वागणे अजिबात आवडले नाही आणि थोरलीचे सर्व अन्न अचानक नाहीसे झाले आणि अन्नाअभावी ब्राह्मण लोक उपाशीच राहिले. अशा परिस्थितीत ब्राह्मणांना खूप राग आला आणि रागात येऊन ब्राह्मणांनी थोरल्या जाऊला शाप देऊन निघून गेले. या सर्व गोष्टींची थोरल्या जाऊला जाणीव झाली की तिने चूक केली आहे, अपराध केला आहे. स्वतःची चूक समजल्यानंतर पश्चातापाने ती धाकट्या जाऊकडे गेली आणि तिची क्षमा मागितली. तर अशी आहे ही अधिक महिन्याची पवित्र कथा. जशी धाकट्या जावेवर भगवान पुरुषोत्तम म्हणजे श्रीहरी विष्णू प्रसन्न झाले, तशीच कृपा हे व्रत करणाऱ्या सर्वांवर होते अशी मान्यता आहे. मित्रांनो, आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि हो मित्रांनो, आपल्या चॅनलवर अधिक मासात काय करावे, काय करू नये, अधिक महिन्याचं काय महत्त्व आहे यावर व्हिडिओ बनवलेली आहे. तसेच विष्णू मंत्र, विष्णू सहस्रनाम यांच्याही व्हिडिओ बनवलेले आहेत, तर तुम्ही त्या नक्की ऐका आणि बघा.